नाशिकमधले मनसेचे माजी नगरसेवक नितीन भोसले यांनी गेल्या 10 दिवसांमध्ये 2 वेळा पक्ष बदललाय। 25 डिसेंबरला भोसले हे भाजपमध्ये गेले होते, मात्र अवघ्या 10 दिवसांमध्ये त्यांनी भाजपची साथ सोडली आणि ते सध्या शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आलेत। भाजपने प्रभाग क्रमांक 13 मध्ये तिकीट वाटपामध्ये विश्वासघात केला असा आरोप त्यांनी केलाय। प्रभाग क्रमांक 13 मधून भाजपच्या चिन्हावरती निवडणूक लढणारे शाहू खैरे आणि माजी महापौर विनायक पांडे या दोघांनी आपला विश्वासघात केला असा आरोपही नितीन भोसलेंनी केलाय। तर 25 डिसेंबर 2025 ला त्यांनी राष्ट्रवादीची साथ सोडली आणि त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला होता। मात्र भाजपमध्ये विश्वासघात झाला असा आरोप करत त्यांनी पुन्हा एकदा भाजपला देखील सोडचिठ्ठी दिली आहे आणि भाजपमधून त्यांनी 6 जानेवारीला शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलाय। त्यामुळे अवघ्या 10 दिवसांमध्ये त्यांनी हे 2 पक्ष बदललेले आहेत। नितीन भोसले आपल्या सोबत आहेत। ना काही लोक पर्यटनासाठी एखाद्या गावाला जातात, तसं तुम्ही 8 दिवसांमध्ये पर्यटन करून भाजपमधनं शिंदेंच्या शिवसेनेत का आला? आम्ही थांबलेलो असताना त्या खैरेंनी सांगितलं नातेसंबंध असल्यामुळे की आपण सगळे मिळून भाजपात जाऊ, कारण तिथं आमचं जे पॅनल होतं ते स्ट्रॉंग पॅनल असतं आणि आम्हाला भसवून तिथं नेलं की आपलं तिकीट फिक्स आहे। रात्री 3 वाजता घरी मेसेज पाठवला की नाही तुम्हाला उद्या करायला लागेल, सगळे भोसले काही यायला लागतील। आम्ही विश्वास ठेवला, कारण छक्के पंजे नितीन भोसलेने आयुष्यात केलं नाही। कोणावर विश्वास ठेवला? कोणाच्या सांगण्यावरून भाजपात प्रवेश केला? शाहू खैरे आणि विनायक पांडे ह्या दोघांनी आम्हाला आश्वासित केलं होतं की आमचं फायनल झालंय, तुम्ही प्रवेश करा। आणि म्हणून आम्ही प्रवेश केला। तिथे गेलो, तिथे गेल्यानंतर गिरीश भाऊंचे माझे खूप चांगले संबंध। ते तू कसं काय आला, तुमचं नावच नाही, तिकीट नाही। तेव्हा आमचे डोळे उघडले की आमचा त्या ठिकाणी ह्या खंजीर खुपशाने घात केलाय। पण मग तोपर्यंत तुमचं गिरीश महाजन म्हणा किंवा भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी बोलणं झालेलं नव्हतं। मी देवासमोर उभा आहे, मी खोटं बोलणार नाही आणि मी खरं बोलायला कोणाच्या बापाला घाबरत नाही। झालं नाही, त्याच्यानंतर आजपर्यंत त्यांचा कोणाचा काही फोनही आला ना। भाजपचे आमदार, शहराध्यक्ष, पदाधिकारी, स्वतः गिरीश महाजन किंवा तुम्ही आलेत आता थांबा आपण काहीतरी, कारण माझं त्यांच्याशी डायलॉगच नव्हते कधी। आणि आम्ही जे भोसले खानदार आहे, आम्ही एकतर मूळ जुने काँग्रेसवाले होतो, नंतर आम्ही फक्त शिवसेनेमध्ये अशा पद्धतीने काम केलंय। आम्हाला तिथली संस्कृती नाही। माझे तुम्ही आजपर्यंतचे सगळे व्हिडिओ आणि सगळं जरी बघितलं तर मी आक्रमकपणे त्यांच्यावरती हल्ले केले, माझी काही कोणाशी दुश्मनी नाही। आणि मग आम्हाला असं ठरवण्यात आलं की माझ्या चुलत भावाच्या मिसेसला, जो पहिले 3 वर्षापासून शिंदे सेनेचं काम करतो, त्याच्या मिसेसला तिकीट मिळाल्यानंतर आम्ही सगळ्या भोसलेंनी ठरवलं की हे जर भोसल्यांना संपवायला निघाले तर मला पण माझ्या कुटुंबाच्या मागे उभं राहणं क्रमप्राप्त आहे। आणि तुम्हाला आश्वासन काय दिलेलं आहे? आता कुठली जबाबदारी पार पाडली? कोणतंही आश्वासन दिलेलं नाही। मी बाईंना स्पष्ट सांगितलं मी काम करेल, तर मी सगळ्या शहरभर फिरणार। मी हेमंत आप्पा, सुहासांना कांदे, दादा भुसेंच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करू आणि पक्षाला जास्तीत जास्त यश मिळवण्यासाठी प्रयत्न करू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।